मनोपुब्बं गमाधम्मा मनोसेष्ठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा तथोनं सुख मनोवेती छाया व अनपायिनी. याच्यामध्ये जे गाथा म्हटले गेले त्या गाथेचा अर्थ सांगत असताना भगवंत म्हणतात की मन हे सर्व प्रवृत्तींचे अग्रणी आहे, म्हणजेच प्रधान आहे. सर्व गोष्टी ज्या काही उत्पन्न होतात त्या कुठून होतात, तर त्या सर्व माणसाच्या मनातून उत्पन्न होतात. सर्व गोष्टीचा निर्माता हे मनच. जर प्रसन्न आणि आनंद मनाने चांगले बोलाल किंवा कोणाचे वाईट केले नाही तर तुमच्या सावलीप्रमाणे सुख हे तुम्हाला सोडून जाणार नाही. ज्याप्रमाणे ही आपली सावली आहे, कधीही ती आपला साथ सोडून जात नाही. जोपर्यंत कुठल्याही वस्तूचं अस्तित्व आहे तोपर्यंत जी सावली सतत तिच्या सोबत चालते. त्याचप्रमाणे जे सत्कर्म आपण चालतो ते सत्कर्म सुद्धा छायेप्रमाणे आपल्या सोबत चालतात. आणि जेव्हा केव्हाही कुठल्या पद्धतीचे संकट आपल्यावरती ओढावते त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण केलेले जे सत्कर्म आहे, जे पुण्यकर्म आहे ते आपल्याला मदतगार ठरतात. तर त्याच्यावरती आधारित जे स्टोरी या ठिकाणी भगवंताने सांगितले ते आपण पाहून घेऊ. श्रावस्तीमध्ये अदिन्नपूर्वक नावाचा एक श्रीमंत परंतु अतिशय कंजूस ब्राह्मण राहत होता. एक ब्राह्मण राहत होता श्रावस्तीमध्ये, त्याचं नाव अदिन्नपूर्वक असं होतं. तो ब्राह्मण हा खूप श्रीमंत होता, म्हणजे धनाचे कुठल्याच पद्धतीने त्याच्याकडे कमतरता नव्हती, पुरेपूर धनसंपत्ती होती. म्हणजे श्रावस्तीमध्ये खूप तो धनवान असा श्रीमंत होता, खूप धनवान व्यक्ती होता. धनवान होता, श्रीमंत होता, सर्व गोष्टीने परिपूर्ण होता. परंतु तो काय होता, कंजूस होता. खूप मोठ्या प्रमाणात कंजूस होता. किती मोठ्या प्रमाणात होता हे आपल्याला पुढील कथेवरून माहिती पडेल. त्याला फक्त एक मुलगा होता. त्याच्या मुलाचं नाव काय, मठ्ठ कुंडली. मठ्ठ कुंडली नावाचा एकुलता एक मुलगा होता. मठ्ठ कुंडली 16 वर्षाचा असताना तो आजारी पडला. किती वर्षाचा तो आजारी पडला, तेव्हा 16 वर्षाचा होता. 16 वर्षाचा असताना तो आजारी पडला. त्याला कावीळ आजार झाला होता. कावीळ नावाचा आजार त्या मठ्ठ कुंडली म्हणजेच जो ब्राह्मण होता अदिन्नपूर्वक, त्याचा जो मुलगा होता मठ्ठ कुंडली, त्याच्या मुलाला कावीळ नावाचा हा रोग झाला होता वयाच्या 16व्या वर्षी. परंतु अदिन्नपूर्वक अतिशय श्रीमंत असूनही कंजूस असल्या कारणाने पैसे खर्च होतील म्हणून त्यांनी मुलगा मृत्यूच्या दारात असतानाही कोणत्याही वैद्याला बोलावले नाही, तसेच औषध पाणी सुद्धा दिले नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात तो कंजूस होता की स्वतःचा एकुलता एक मुलगा कावळ्या आजाराने ग्रस्त असताना सुद्धा त्याने कुठल्याही वैद्याला बोलावले नाही. ते का बोलावले नाही, कारण आपण जे पैसे कमावले आहे ते खर्च होतील, त्यामुळे त्याने कुठल्याच वैद्याला बोलावले नाही. आणि वैद्याला तर बोलावलेच नाही, कुठल्या पद्धतीचे औषध सुद्धा त्याच्या मुलासाठी आणले नाही. अदिन्नपूर्वक ब्राह्मण इतका कंजूस होता की त्याने कधी कोणाला दान धर्म सुद्धा केले नव्हते. आता स्वतःच्या मुलाला जर पैसे लावले नाही तर दान धर्म तर खूप दूरची गोष्ट झाली. त्याचा मुलाला मठ्ठ कुंडलीला जेव्हा आभूषण बनविण्याची आवश्यकता पडली तेव्हा त्याने सुवर्णकाराला पैसे द्यावे लागतील म्हणून ते आभूषण स्वतःच्या हाताने तयार केले होते. जेव्हा त्याच्या मुलासाठी आभूषण तयार करण्याची वेळ आली, आपण दुसऱ्याला जर आभूषण बनवायला सांगू तर त्याला पैसे द्यावे लागतील, म्हणून त्याने स्वतःच ते आभूषण तयार करून घेतले. इतका कंजूस असल्या कारणाने मुलगा मरणासन्न अवस्थेत असताना वैद्याला पैसे द्यावे लागतील म्हणून त्यालाही बोलाविले नाही. मुलाची प्रवृत्ती ढासळत चाललेली होती. वडिलाला वाटले की तो आता ठीक होणार नाही, म्हणून मठ्ठ कुंडलीला घराबाहेर एका खाटेवर आणून ठेवले. घरात ठेवले तर लोक घरात येतील आणि आपल्या घरातील धनसंपत्ती त्यांना दिसू नये म्हणून त्याने मुलाला घराबाहेरच ठेवले होते. इतकी धनसंपत्ती, आतोनात धनसंपत्ती होती, पण तरी सुद्धा त्याने आपल्या मुलासाठी खर्च केले नाही. आणि आता त्याला दिसून आले मुलगा काही बरा होणार नाही, काही केलं तरी नाही, आहे ना.
पण आता काय, आता आपल्या मुलाला पाहायला लोक येणार, तब्येत बरोबर नाही, दिसत नाही, ह्या लोकांना माहिती पडलं असेल आता मट्ट कुंडली अदिन्नपूर्वकचा जो पुत्र आहे तो कावेळ्या आजाराने ग्रस्त आहे, त्याच्यामुळे त्याला पाहण्यासाठी लोक जात होते. मग आता त्याला पाहण्यासाठी लोक जात होते आणि त्याच्या घरामध्ये अतोनात ही संपत्ती होती. आता ही संपत्ती जर लोक माझ्या मुलाला पाहायला आले तरी त्यांना दिसेल आणि लोक म्हणतील, म्हणजे नानाविध प्रकारचे विचार करतील किंवा कुठल्या गोष्टीची भीती त्याच्या मनामध्ये असेल, म्हणून त्याने आपल्या मुलाला घराच्या बाहेर काढले, एका खाटीवर ठेवले, म्हणजे लोक जर पाहायला येतील तर त्यांनी तिथूनच पाहावं आणि तिथूनच परत जावं, या पद्धतीने. त्यावेळी तथागत भगवान बुद्ध श्रावस येथे भिक्षाटन करताना त्यांनी मट्ट कुंडलीची मरणासन्न अवस्था जाणली. अदिन्नपूर्वकने तथागतांना आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. बुद्धाला पाहून मट्ट कुंडलीला अतिशय आनंद झाला. त्यावेळी तथागत भगवान बुद्धांना सुद्धा जो मट्ट कुंडली होता याची अवस्था त्यांनी जाणली. आणि या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की मट्ट कुंडलीला ची ही अवस्था तर झालीच आणि भगवान बुद्धांनी हे जाणले. अदिन्नपूर्वकने तथागतांना आपल्या घरी भोजन दानाचे निमंत्रण दिले. जेव्हा भगवंत भिक्षाटन करण्यासाठी निघाले होते तेव्हाच अदिन्नपूर्वक याने भगवंताला आपल्या घरी भोजन दानाचं निमंत्रण दिलं आणि तेव्हा मट्ट कुंडलीला सुद्धा भगवंताचे दर्शन घडले. मट्ट कुंडलीला अतिशय आनंद झाला आणि भगवंताचे दर्शन करून भगवंताला पाहून मट्ट कुंडलीला हा खूप आनंद झाला की भगवंताचे दर्शन आपल्याला घडलेले आहे. भोजनानंतर अदिन्नपूर्वक ब्राह्मणाने तथागतांना विचारले की दान न देता, पूजा न करता, उपदेश न ऐकता प्रसन्न मनाने बोलले, चांगले कर्म केले तर त्यांना सद्गती स्वर्ग प्राप्त होते काय? भोजनदान केल्यानंतर भगवंताला तो प्रश्न करतो की जर मनुष्याने कुठल्याही पद्धतीचा दान धर्म नाही केला, कुठल्याही पद्धतीचा धर्म श्रवण नाही केला आणि फक्त तो चांगल्या मनाने फक्त बोलत राहिला, कुठलं कार्य करत राहिला, तरी सुद्धा तो सद्गतीला जातो का? तरी सुद्धा तो देवतागतीला प्राप्त होतो काय? त्यावर भगवंत त्याला उत्तर देतात. तेव्हा तथागत म्हणाले स्वर्ग प्राप्त होते का, या पद्धतीने तो विचारतो. तथागत म्हणाले मन हे सर्व प्रवृत्तीचे अग्रीण आहे. मनुष्यासमोर अनेक प्रलोभन येतात, काही गोष्टीचा स्वामी बनण्याची त्याची इच्छा होते, तेव्हा त्या प्रलोभनाला किंवा आकर्षणाला बळी पडू नये. तेव्हा शांत राहून काया, वाचा व मनाला आपल्या ताब्यात ठेवावे. कायेने कोणतेही अकुशल कर्म करू नये आणि मनाला सुसंयत ठेवावे. अशा प्रकारे अदिन्नपूर्वक ब्राह्मणाला उपदेश करताना तथागतांनी तत्प्रसंगी ही गाथा म्हटली होती. आणि भगवंत त्याला म्हणतात की जर आपलं मन हे आपण संयमित ठेवलं तर निश्चित आपल्याला कुठल्याही पद्धतीचे दान धर्म करण्याची आवश्यकता नाही. मनुष्याचं मन जरी संयमित असलं तरी सुद्धा त्या गोष्टी पुरेशा आहेत. पण जर एक गोष्ट आपल्याला अजून इथे समजायचे तर मनुष्याचं मन खरंच संयमित असलं, खरंच त्याच्या मनामध्ये ती भावना असली तर तो मनुष्य दान दिल्याशिवाय राहूच शकत नाही. म्हणून एकाग्रतेने जरी भगवंत या ठिकाणी म्हणत असेल की कुठलाही दान न देता मनुष्याला सद्गती प्राप्त होते, पण ती एका अंगीनं बघता आपल्याला दुसऱ्या अंगीनं पाहावं लागेल. कितीही मनुष्याचं मन जर खरंच पवित्र असेल, खरंच त्याच्या मनामध्ये धम्माची जागा असेल, खरंच त्याच्या मनामध्ये प्रसन्न चांगलं कार्य करण्याची इच्छा असेल, त्याचं मन चांगलं असेल तर तो दान कर्म करेलच, तो धम्मश्रवण करेलच. म्हणजे एकाग्ररित्या भगवंताला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की मनुष्यासाठी धम्मश्रवण करणे, धम्माप्रमाणे आचरण करणे हे गरजेचं आहे. कारण जोपर्यंत धम्माचं श्रवण करणार नाही, धम्माचं ऐकणार नाही, तोपर्यंत मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न कुठून होणार, चांगले कर्म करण्याची भावना कुठून उत्पन्न होणार. म्हणून सदैव प्रसन्न मनाने विचार करणे, चांगले कर्म करत राहणे हे गरजेचं आहे. आणि कारण की समनांचे दर्शन होणे खूप पुण्याची गोष्ट आहे, खूप पुण्य लाभलं त्या ठिकाणी मनुष्याच्या जीवनामध्ये. म्हणून कदाचित जो मट्ट कुंडली आहे त्याचे सुद्धा खूप पुण्यकर्म या ठिकाणी असले पाहिजे. तो या ठिकाणी भगवंताचे दर्शन करतो, मनामध्ये तो प्रसन्न भाव निर्माण करतो आणि तो प्रसन्न भाव निर्माण करून त्या क्षणी तो मृत्यूला प्राप्त होतो. आणि भगवंत पुढे म्हणतात की तो मृत्यूच्या नंतर त्याला सद्गती प्राप्त होते, देव लोकांमध्ये त्याची उत्पत्ती होते. हे सुद्धा या ठिकाणी पूर्ण कथा या पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. जसं की आपल्याला